घेऊन जाऊ तुम्हाला. युअर मॅजेस्टी, आम्ही अनेक स्फोट ऐकले आहेत. सर्वांची खात्री आहे की तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध बंडाची तयारी करतात. बंड? एक छोटीशी मुलगी ती करणार बंड? बंडाचं बीज लहानपणापासूनच पेरलं जातं. युअर मॅजेस्टी. चल पवन. चल. तात्या, हा तर श्रीमंत साहेबांचा घोडा आहे. नानासाहेब आणि मनू कुठे आहेत? काका, सगळी हनुमान टेकडी पिंजून काढली, पण श्रीमंत सरकार आणि मनूचा कुठेही पत्ता नाही लागला. काय करू ह्या मुलीचं? अरे अरे देवा, हे काय झालं? काय झालं श्रीमंतांना? अप्पा, ते नाना भाऊ आणि मी तीर चालवत या होतो. नादी, त्यांचा आधी घोडा. आत घेऊन चला. अप्पा, चला, माझं चला, ऐकून चला, तरी घ्या, चला, अप्पा. उचला. अप्पा, ऐका तरी, उचला मी याला. काय घेऊन म्हणते चला. ते. अप्पा, आम्ही काहीच नाही केलं. आमचं म्हणणं तरी ऐका अप्पा. अप्पा. वैद्यराज, माझा नाना ठीक तर होईल ना? राणी साहेब, बाहेरच्या जखमांची काही काळजी नाहीये. आपण थोडा संयम ठेवावा. ईश्वर सर्व नीट करेल. मी औषध तयार करतो. अरे देवा, माझा नाना. जाऊबाई, शांत व्हा. ग्रहदशा ठीक नाहीये. मंगळाची महादशा चालू आहे आणि शनी पण वक्री आहे. मकर संक्रांतीपर्यंत सगळं नक्की ठीक होऊन जाईल. पण तोपर्यंत नानाला मनूच्या सावलीपासूनही दूर ठेवा. पाहिलंस मनू, काय दशा करून टाकली आहेस तू नानाची. युअर मॅजेस्टी, जर आपण पुण्यांदा अशी ऍक्टिव्हिटी केली तर तुमची पेन्शन बंद करण्यात येईल. बट इट वुड बी काढून घेण्यात येईल. I hope you understand your situation, Your Majesty. आपल्याला तर झोपडीतून महालापर्यंत आणलं त्यांनी, आणि आता आपण त्यांचं दुःख वाटून घेण्याऐवजी वाढवायचं कारण ठरायचं. तू तर नानासाहेबांना पण. नाना भाऊ, आप्पा, नाना भाऊ तर अभिमन्यूच्या प्रमाणे चक्रव्यूहाची 7ही द्वारं तोडण्याच्या गप्पा मारतात, पण स्वतःच रक्त पाहून बेशुद्ध झाले. कोणी हे पण नाही विचारलं की मी कसं त्यांना आपल्या घोड्यावर घालून घेऊन आले ते. बस दोष देत राहिले. मनूने केलं. काय? जेव्हा नाना पडले तेव्हा तिथे कुणीच हो नव्हतं? आप्पा, तिथे कोणीच नव्हतं. मी एकटीच होते. तुला भीती नाही वाटली? भीती वाटायची संधीच नाही मिळाली आप्पा. भाऊसाहेब, आखाड्यातून मंगल आलाय. जाऊन त्यांना सांगा, आजपासून मनू आखाड्यात नाहीये. बरं. नाही नाही, काय आहे आप्पा? मनू बेटा, इथे सगळे तुझ्या आचरणाच्या विरुद्ध आहेत. श्रीमंत सरकार पण त्यांच्याच आज्ञेनुसार आता तुला मुलींसारखंच राहावं लागेल.